तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण चाललोय संध्याकाळच्या टायमात पापलेट मासेमारीसाठी. तर बघू आपल्याला किती पापलेट मिळतात. जवळजवळ संध्याकाळचे वाजलेत 5:30. तर डायरेक्ट चाललोय मासेमारीसाठी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता आणि वारा पण भरपूर आहे. आज बावट्यावरून तुम्हाला समजत असेल वारा किती आहे. तर बघू आपल्याला आज काय पापलेट मिळतात. चला आता जाऊ डायरेक्ट समुद्रात आणि बघू आपल्यालाच किती पापलेट मिळतात. अशी गाडीच्या साहाय्याने होडी पूर्ण आपल्याला खाली घेऊन जायला लागते आणि आल्यावर परत वरती घेऊन यायला लागते. तर फायनल आपली सगळी जाळं टाकून झालीत. जास्त नाही, 5-10 मिनटं वेट करू आणि जाऊ आधी टाकलेली ती जाळं घ्यायला. कारण की ऑलरेडी वारा पण भरपूर आहे. मागे बघू शकता लाटा पण भरपूर येतात. तर 5 मिनटं वेट करू आणि जाऊ डायरेक्ट दुसरी जाळं घ्यायला. कारण की पाण्याला पण ओटी भरपूर आहे. आज संध्याकाळच्या टायमात आलो आहे. तर मंडळी, या साईडला आपली जाळं आहेत. डायरेक्ट जाळं घ्यायला सुरुवात करू आणि बघू आपल्याला किती पापलेट येतात आज. तर जाळं घ्यायला केली सुरुवात. आज वारा पण भरपूर आहे, त्याच्यामुळे जाळं घ्यायला पण भरपूर टाईम जाईल आज. तेव्हा पहिलाच पापलेट आला आजच्या दिवसातला आणि साईज पण एकदम मस्त आहे. वारा पण भरपूर आहे आज, त्याच्यामुळे घ्यायला पण टाईम जाईल. पुढे बघू शकता अजून एक पापलेट दिसते. या साईडला एक कावारी पण आहे, पण पहिला पापलेट घेऊ. साईज मस्त आहे आज पापलेटची. आत्ताच जाळ घ्यायला सुरुवात केली आपण आणि लगेच 2 पापलेट आलेत. परत एक आला फाराच्या साईडला. लक्ष नव्हतं, फाराच्या साईडला आला आता. वारा पण भरपूर आहे आज, लाटा पण येतात. ते बघा परत एक आला पापलेट. पटापट येतात. ते बघा अजून एक पुढं आहे हेटीच्या साईडला, जिवंत आहे अजून. आपली शेनशा जाळ आहे, त्याच्यामुळे इझिली अडकतात पापलेट आपल्या जाळात. आणि साईज पण मस्त आहे पापलेटची, बघू शकता. आपल्या हाता एवढी नॉर्मल साईज आहे. आत्ताच जाळं घ्यायला सुरुवात केली, अजून बरीच झालीत आपली घ्यायची. आणि बघा या साईडला बारीक सारखा आलाय. वारा पण जाम आहे, त्याच्यामुळे घेताना पण हातांवर जाम बार येते. एकदम ताकद लावून जाळं खेचायला लागतात. हे बघा हेटीच्या साईडला सारखा. अजून एक पुढं आहे, एकदाच 2. साईज पण जाम भारी आहे, त्याच्यामुळे मस्त वाटते आज. कारण की दुसरी होडी ना आले, आपणच आलो होडीवर आज. संध्याकाळच्या टायमात 5:30ला आलो होतो. 5:45ला जाळं घ्यायला सुरुवात केली आणि देखा परत एकदाच 3 आलीत एकाच जागेवर. तेव्हा पुढे पण एक फाराच्या साईडला दिसते. दुसरा पण आहे. तेव्हा एक दिला आप्पांशी हातामध्ये. साईज बघू शकता, हातात घेतल्यावर समजत असेल साईज काय आहे ते. बघा परत अजून एक. ते बघा पुढे अजून एक पापलेट आहे आणि इथे अजून मोठ्या साईजचा आहे खाली. साईज बघू शकता कसली मोठी एकदम. मस्त पापलेट येतात आज. वारा पण भरपूर आहे, त्याच्यामुळे सावकाश घ्यायला लागतात जाळं. आणि पुढे बघा मोर आहेत, कावारी. एकदाच 2 दिसतात. आपली जाळं पूर्ण फाडून टाकतात हे जाळामध्ये. आता मी मधल्या साईडला आलोय मच्छी काढायला. हे बघा पुढे पापलेट आहे एक. अजून एक खाली दुसरा पण आहे, एकाजवळ 2. मस्त पापलेट येतात आज.
एकात एकात येते. एकदाच दोन आले त्या साईडला आणि साईज पण एकदम मस्त आहे पापलेटची, एकदम जिवंत आहेत, ताजा. अजून आपली बरीच जाळं घ्यायची, फक्त 2च जाळं घेऊन जाईल आपली. हे बघा परत एक सरगा, एकदम ताजा जिवंतच आहेत अजून सर्व, कारण की लगेच जाळं घेतलीत आपण, त्याच्यामुळे सगळी जिवंत पापलेट येतात. हे बघा एकदाच 2 आलीत एकाजवळ. ही जरा बारीक साईजमध्ये आहेत, एकदाच 2 आलीत एकाजवळ. आज मस्त पापलेट येतात. आज पूर्ण जाळामध्ये जर अशी आली सगळ्या जाळा तर आपलं आज काम होईल. हे बघा अजून एक आला दुसरा. अजून आपली दुसरी पण जाळं घ्यायची आहेत, ते दुसरी इथं जाळं टाकलीत. ही जाळं घेतल्यावर ती जाळं घ्यायला जाऊ. हे बघा पुढे एक सारखा आहे. मस्त येतात पापलेट आज, साईज पण मस्त आहे पापलेटची. ते बघा पुढे एक आहे फाराच्या साईडला, एक नाही काढत तो दुसरा येते. हे बघा परत एक. साईज कसले येते बघू शकता, हातांवर नाही राहत एका, एवढे मोठे साईजचे पापलेट येतात आज. हे बघा जालातून निघत पण नाही इझी, इतके मोठ्या साईजचे आहेत. नॉर्मली बारीक असली तर लगेच जालातून निघतात, एकदम घट्ट अडकलेत जालात. हातांवरून समजत असेल साईज काय भारी आहे पापलेटची. ते बघा अजून एक, लगेच एकदा 4 आलेत, लाईनशीर 4 आलेत पापलेट. आज बाकीचा मावरा पण कमी येते, काटील वगैरे, फक्त पापलेट येतात. हे बघा कशी हेटे साईडला 2-2 एकदाच. जरा वारा कमी झाला आता, संध्याकाळच्या टायमात आलो तेव्हा भरपूर वारा होता. होडीवर यायचं की नाही हाच प्लॅन होत नव्हता नक्की. पापलेट पण मस्त येतात आज. ते बघा आत्ताच 2 काढली आणि एक फारच्या साईडला, एकदम मस्त साईजचा, मोठ्या साईजचा. आणि बघू शकता जरा अपंगासारखा आहे. वरच्या साईडला त्याला पाकच नाही आहे. खालच्या साईडून बघा आणि वरच्या साईडून बघा कसा आहे. हे बघा परत एक, आणि हे पण तसलाच आहे. दोन्ही पण सारखीच आली, वरच्या साईडला पाकच नाही त्यांना. हे बघा पुढे पण पापलेट आहे, पण मगाशी आलेली 2 तसलंच आहे. तिन्ही पण सारखीच आलीत एकदम. आणि हा नॉर्मल पापलेटपेक्षा खायला जाम भारी लागते पापलेट. कधी असा पापलेट आला तर नक्की तुम्ही पण खाऊन बघा. हे बघा आपल्याला कंटिन्यू पापलेट येतात, मस्त येतात. आणि एकदम बारीक साईजची नाही आहेत, साईज जाम भारी आहे पापलेटची. हे बघा अजून एक सरगा, सरग्याची साईजच काय भारी आहे. ते बघा पुढे अजून एक, एकदाच 2 आहेत. हे बघा आत्ताच एक हातात काढतोय आणि दुसरी 2, अजून 2. सरगा एकदम ताजा सरगा. हे बघा अजून एक, आपा बोलतो पुढे पण आहे. हे बघा एकदाच दोघांचा गाठला, एकदाच एकाजवळ 2, टोटल 4 आलीत एकाजवळच. हे बघा अजून एक खाली 5वा. कसं काम होते आज, कोणच ना आलोय होडीवर आज, आम्हीच आलोय फक्त. हे बघा परत एक मोठ्या साईजमध्ये, एकदम कसली साईज आहे बघा, हातापेक्षा पण मोठा आहे. हे बघा परत एक सरगा, साईज बघू शकता, आपल्या जालात अडकत नाही, त्याच्यापेक्षा मोठ्या साईजची सरगे आहेत. आपली शेनशा जाल आहे त्याच्यामुळे इझिली येतात.
जर नॉर्मल साधी झाला असती तर यातला पापलेट आला नसता. ते बघा अजून पुढे एक सारखा आहे. साईज काय मोठी मोठी येते. ते बघा परत एक आप्पाची घेतलाय. हे बघा फाराच्या साईडला अजून एक पापलेट आहे आणि हेटीच्या साईडला बघा काय ते प्लॅस्टिकच्या पिशव्या. जे कोण फुलं वगैरे टाकायला येतात पाण्यात ते डायरेक्ट पिशवी सकट फुलं टाकतात. आणि तसेच हे मच्छीमारांना जाम त्रास होतो आहे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा. आपला एक माग होत आलाय म्हणजे बहुतेक झालाय. शेवटचा टोक राहिलाय झालाचा फक्त. आणि बघा तरी पण पापलेट येते. शेवटचे 2 बुच शिल्लक आहेत. आणि ते बघा त्या साईडला अजून एक पापलेट दिसते बारीक. हे बघा अजून एक आप्पांच्या हातात पापलेट. आपला अजून एक मांग घ्यायचा आहे. आणि बघू शकता पापलेट किती मस्त आलीत. साईज पण जाम मस्त आहे पापलेटची आज. तो फायनल आपली अर्धे झालं घेऊन झालीत. म्हणजे एक मांग घेतला आणि सारखा बघू शकताय एकदम मोठ्या साईज मध्ये आहेत बहुतेक सरगी. जी आपण आत्ताच झालं घेतली होती ती परत एकदा टाकून बघतो आपल्याला पापलेट येतात काय. कारण की अगोदर घेतली तर मस्त पापलेट आलेली बघू शकते ते व्हाईट कलरच्या डब्यामध्ये. तर पटापट टाकून घेऊ आणि बघू परत आपल्याला पापलेट येतात काय. संध्याकाळचा टाईम होईल. आपण बॅटरी वगैरे काय नाही आणलंय आज. फायनल जाळं घ्यायला सुरुवात केली आणि बघू शकताय पुढे पापलेट आहे एकदम पदरावरच जाळाच्या. अजून खाली दुसरा पण आहे पटापट घ्या. बघू शकता एकदम मोठ्या साईजमध्ये आहेत. कारण की ह्या जाळांचा फासा पण मोठा आहे. 6 बोटी जाळं आहे त्याच्यामुळे याच्यात पापलेट पण मोठाच येईल. साईज बघू शकताय जाळाच्या सुरुवातीलाच एकदम 2 पापलेट आलीत मोठी मोठी. हातात घेतल्यावर समजत असेल साईज कसली भारी आहे ती. एकदम संध्याकाळच्या टायमात पापलेट मासेमारी एकदम भारी साईज येते. याच्यात एखाद येईल पण साईज भारी येईल. हे बघा हिटीच्या साईडला परत काम 25. हे बघा अजून एक कलेट. पहिला कलेट आजच्या दिवसातला. तो पण जरा अपंगच आहे बघू शकताय. वरती पाकच नाही आहे त्याला. खालच्या साईडलाच आहे आणि वरतून डायरेक्ट सरळ आहे एकदम जिवंत. हे बघा काल आहे चिंबोरा आणि परत एक पापलेट. एकदम कवटाची कुर्ली आली एक. हे बघा परत एक कुर्ली आणि हे बघा परत 2 पापलेट. आत्ताच एक कुर्ली आलेली कवटाची आणि परत 2 पापलेट आणि एक कुर्ली आली. हे बघा परत एक आलं हिटीच्या साईडला. अण्णांची काढून दिलाय हातात. हातात घेतल्यावर साईज बघा कसली भारी आहे. आणि ते का कुर्ली काढतोय. डुके मोडून काढायला लागते. हे बघा परत हिटीच्या साईडला आलाय. आता मी हिटी घ्यायला आलोय. हे बघा साईज बघा कसली भारी आहे. एकदम बिग साईज मध्ये पापलेट. अजून एक फराच्या साईडला आहे. साईज बघा कसली आहे. काढताना समजतच असेल कारण की या जालांचा पण फासा मोठा आहे. एकदम बिग साईज मध्ये पापलेट येतात. आणि बघा हिटेच्या साईडला बघा आलाय परत मोरी. अजून एकदाच पुढे 2 पापलेट आलीत.
बघू शकता एक हेटीच्या साईडला आहे आणि एक आप्पांजवळ फाऱ्याच्या साईडला आहे. अजून एक सर्ग आलाय आणि हेटीच्या साईडला 2 कावारे मोरे आलेत. परत पुढे अजून 2 सर्गी दिसतात, एक हेटीच्या साईडला आणि एक फाऱ्याच्या साईडला. हे जरा मीडियम साईजमध्ये आहेत. पुढे मोठ्या साईजचं दिसते, मस्त साईज, एकदम डेंजर साईजचा सर्गा. 6 बोटीच्या जाळामध्ये अडकेल इतका मोठा सर्गा आहे ते. अजून आपल्याला बरीच आहेत असली. अजून आपल्याला मस्त सर्गी येतात आणि अंधार पण होत आला आता, तरी पण सर्गी येतात कंटिन्यू. आपण बॅटरी सिग्नल काय ना आणलाय त्याच्यामुळे आज लवकर जाऊ घरी. 5:30ला आलो होतो आणि आता फक्त 7 पण नाही वाजलेत, तरी पण मावरा बघू शकता कसला येते, बारीक कलेट. आणि ते बघा परत फारच्या साईडला सर्गा. शेवटचा जाल बाकी आहे आणि सर्गा येते नुसता. बघू शकता पूर्ण अंधार झालाय आणि शेवटच्या पदरान बघा डायरेक्ट 2 सर्गी आली. तर मंडळी आपले 2 मांग घेऊन झाले, अजून एक मांग जो लेट टाकला तो घ्यायचा आहे. तर जरा अंधार झालाय, तो काय दाखवायला नाही जमणार, डायरेक्ट घरी गेल्यावर दाखवतो किती पापलेट भेटतात आज. आज आपण बॅटरी वगैरे काय नाही आणलाय, लवकर जाणार होतो घरी, पण आज पापलेट मिळाले त्याच्यामुळे जरा थांबलोय आज पापलेटसाठी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवट नक्की बघा व्हिडिओचा. तर आईने एक साईडला आपल्या टपातून सर्गा काढायला केली सुरुवात. एक साईडला मोठी सर्गी ठेवली आणि एक साईडला मीडियम साईजची. एकदम बारीक साईजची नाहीच आहेत आज. सर्गेची साईज एकदम जाम भारी आहे. हे बघा हातात घेतल्यावर समजत असेल कसली मोठी सर्गी. अजून बरीचशी आपली काढायची बाकी आहेत. शेवटपर्यंत बघा, नक्कीच समजेल तुम्हाला किती सर्गी भेटलीत आज. 5:30ला गेलो आपण आणि आलो डायरेक्ट 7:30ला. फक्त 2 तास आपण पापलेटसाठी गेलो आणि पापलेट बघा किती भेटलीत. जेव्हा पाण्यात सर्गा असते तेव्हा नक्कीच भेटते, आणि जेव्हा पाण्यात काय नसेल तर आपल्या जालांना पण मच्छी भेटत नाही. 2 कलेट पण होते. हा आपल्याला नंतर आलेला कलेट, मोठ्या साईजचा आहे, तो दाखवायला नाही जमला. नंतर जी जालं टाकली तेव्हा आलेला कलेट बघू शकताय. आणि बघा अपंग सरगुटा. आज घरचे पण खुश झालेत होडीवरून आल्यावर, कारण की एवढा सर्गा नॉर्मली भेटत नाही या टायमात. आणि फक्त संध्याकाळी गेलो 5:30ला आणि 7:30ला आलो 2 तासात. आणि सर्ग्याचा केला आहे काम 25. आज गॅरंटी पण होती सर्गा भेटेल, कारण की दुपारी वारा पण भरपूर होता. जर वारा असेल तर पापलेट पण भरपूर मिळतात. तसंच झालं आज. साईज पण जाम भारी आहे सर्ग्याची. शेवटची बाकी आहेत आता. तुम्ही बघू शकताय आईने 3 साईडला सेपरेट करलीत. एक साईडला मोठे आहेत आणि दुसऱ्या साईडला त्याच्यापेक्षा जरा बारीक आहेत. आता एक साईडला बर्फ मारायला केली सुरुवात. आपण होडीवरून येण्याआधीच बर्फाची तयारी करून ठेवली होती. जी मोठी पॉपलेट आहे ती अशी लाईनीत लावून ठेवते आई, कारण की दुसऱ्या दिवशी पण आपण जेव्हा मार्केटला घेऊन जाऊ तेव्हा जशीच्या तशी राहतील. जेव्हा आपण अशी सरळ लाईनीत लावतो पापलेट, तेव्हा पापलेटची असणारी खवलं पण तशीच राहतात. कशी पण जर पापलेट टाकली तर सर्व खवलं निघून जातात पापलेटची. म्हणून सगळी पापलेट आपण एका लाईनीत लावणार आहोत. आजची सर्व पापलेट जवळजवळ 3 कोडीपेक्षा जास्त झाली आणि साईज पण जाम मस्त होते आज. तर मंडळी फायनली मासेमारी करून आलो तर म्हणजे घरी. आज आपल्याला मस्त पापलेट मिळाले. जवळजवळ मीडियम साईजचे होते 2 कोडी प्लस, आणि नंतर मोठ्या पण साईजचे होते जवळजवळ 1 कोडी प्लस ते होते मोठ्या साईजचे. आणि त्यात कलेट आणि मोठे पापलेट हे पण सेपरेट काढलेले आपण. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.